सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा गोविंद नक्ते. मी तुमच्या पुढे शिवाजी बोलते. या वेशभूषेत दोन शब्द सादर करतो. सह्याद्रीच्या कड्याकपाळात गुंजणारा आवाज ओळखलात का? होय, मी शिवाजी बोलतो. शिवनेरी माझ्याचा जन्म झाला, रायगडावर ज्याचा राज्य अभिषेक झाला आणि ज्याच्या नावाने आजही शत्रूच्या काळजात धडकी भरते, तो तुमचा शिवबा बोलतोय. माझ्या स्वराज्यातील लाडक्या रायट्यांना आज अरे मशानंतर मी तुमच्याशी संवाद साधतोय. जेव्हा मी मागे वळून पाहतो, मला ते दिवस आठवतात ज्यावेळी अस्मानी सुलतानी संकटाने रणती हरपार निघत होती. आया बहिणीची अब्रू सुरक्षित नव्हती. शेतकऱ्याच्या कष्टावर दुसऱ्याची सत्ता होती. त्या अंधारात जिजाऊ आऊसाहेबांनी माझ्या मनात स्वराज्याची मुशाल पेटवली. त्यांनी मला शिकवलं की गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढून मरण कधीच चांगलं. तुम्हाला वाटतं का ती तलवार रक्ताने गावून निघाली? नाही, तर या तलवारीने निरपराधाचंच रक्त सांडलं नाही, तर राजाच्या पाटलाने जेव्हा एका स्त्रीवर हात टाकला, त्याच्या हातपाय कलम करताना ही तलवार न्यायाची ढाल बनली. आम्ही गड केले जिंकले, पण त्याआधी आम्ही लोकांची मन जिंकली. रयतेच्या भाजीच्या टेट्याला हात लावू नका, हा माझा आदेश फक्त शब्दाचाच नव्हता, तो माझा धर्म होता. माझ्या मावळ्यांना माझ्याकडे हत्ती घोड्याचा मोठा ताफा नव्हता, ना माझ्याकडे औरंगजेब सारखा अफाट खजिना होता. माझ्याकडे होते ते तुम्ही. तानाजीने आपल्या मुलाची लग्न बाजूला ठेवून गड कोंढाणा जिंकला. बाजी प्रभूंनी पावनखिंडीत नसताना सोडा घेतला, तर शिवा काशीने माझ्यासाठी स्वतःचे मरण स्वीकारले. स्वराज्य म्हणजे केवळ जमीचा तुकडाच नाही, तर ते लाखो मोळ्याच्या बलिदानाचे पवित्र मंदिर आहे. पण आज जेव्हा मी खाली पाहतो, ते माझं काहीच फाटतं. आज माझा महाराष्ट्र कुठे चालणार आहे? मी 18 पगड जातीने एकत्र करून स्वराज्य घडवलं, पण आजच्या काळात माझ्या माता भगिनी सुरक्षित नाही का? मी ज्या शेतकऱ्यासाठी झटलो, तो शेतकरी दोन पारी घेऊन उभा का आहे? तरुणांनो, तुम्हाला माझा एकच सवाल आहे. आमचे पुतळे उभारो, घोषणा देऊन तुमचं कर्तव्य संपत नाही. खरी शिवजयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा प्रत्येक घरात एक जिजाऊ घडेल, प्रत्येक तरुण स्वराज्य रक्षक होईल. व्यसनाच्या आडीत जाऊ नका, जातीवादाच्या आगीत जळू नका. तो दुसऱ्याच्या आईला मान देतो, निसर्गाचे रक्षण करतो आणि अन्यायाविरोधात मानेने उभा राहतो, तोच माझा खरा मावळा. लक्षात ठेवा, आम्ही इतिहास घडवण्यासाठी जन्मलो नव्हतो, तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी लढलो होतो. हे स्वराज्य तुमचं आहे, राज्याचं राज्य आहे. याची राखण आता तुमच्या हातात आहे. कपाळावर चंद्रकोर आणि हातात तलवार घेऊन शिवाजी होतात नाही, तर मनात माणुसकी आणि बुद्धीनं चातुर्य असावं लागतं. आम्ही धीस्वर उठा, जागे व्हा आणि पुन्हा एकदा असाच महाराष्ट्र घडवा, ज्याची कीर्ती स्वर्गापर्यंत जाईल. निश्चयाचा महामेरू भाऊ जनाशी आधारो, अखंड स्थितीचा निधारो श्रीमंत योगी. प्रदीप चंद्र लेखे बाबा दृष्ट विश्व वंदिता, शासुनु शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. जातो आम्ही, पण आमचे विचार तुमच्या रक्तात सदैव जिवंत ठेवा.